तुम्हाला सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप 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 शुभेच्छा. तुम्हाला सुद्धा सर. थँक्यू. सर तुम्ही असे अचानक? आम्ही थांबलोच तो झेंडा वंदनासाठी. नाही नाही, झेंडा वंदन कुणासाठी थांबवायचं नाही. देश महत्वाचा, तिरंगा मोठा. तुम्ही येणार हे जर माहित असतं ना तर तुमची प्रमुख पाहुणे म्हणून आम्ही काही. झालं म्हणजे अजूनही तुम्ही मला पाहुणाच समजताय. हॅलो, मी पाहुणा नाहीये, मी इथलाच आहे. आणि मी इथे येतो माझ्या स्वार्थापोटी. स्वार्थ? अरे माझा स्वार्थ म्हणजे ही सगळी लहान मुलं, यांच्याबरोबर राहून ना मला असं खूप मस्त, खूप छान वाटतं. म्हणजे यांच्या चेहऱ्यावरचा तो भाबडेपणा बघितला ना की आपणही लहानच आहोत की काय असं वाटतं. त्यामुळे दरवेळेस इथून जाताना मी नेहमी त्यांची ऊर्जा, त्यांची ताकद अशी घेऊन जातो. यावेळेस पण मी तेच करणार आहे. बरं, त्या सगळ्या मुलांकरता मी काही भेटवस्तू आणल्यात, त्या प्लीज जरा तू. हो हो हो. तर ए कत्रे हा चल. मग न्यूली मॅरिड कपल केदार तारिणी, कसा चाललाय तुमचा नवीन संसार? खांडेकरांच्या घरी सेटल झालात ना? होतोय हळूहळू. दया माझा खूप जवळचा आणि खूप चांगला मित्र आहे. त्याने मला सगळं सांगितलं. म्हणजे तुमचा गृहप्रवेश, तुमचं स्वागत, DNA टेस्ट, पायघड्या, सगळं माहिती आहे मला. मी काय म्हणतो, थोडा वेळ जाऊ द्या, सगळं व्यवस्थित होईल. आणि घर म्हटलं की मतभेद असणारच ना. लक्षात ठेवा, सगळ्यात महत्वाचं असतं आपलं कुटुंब. प्रत्येकाने प्रत्येकाच्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. काय? हो सर, बरोबर बोलताय तुम्ही. हळूहळू होईल सगळं शांत आणि सगळेजण स्वीकारतील आम्हाला. स्वीकारतील, सगळे स्वीकारतील, पण युवराज त्याचं काय? त्या केदारचा फोटो आणि अनाथ आश्रमाचा पत्ता दोन्ही पाठवलाय. हो भाऊ. नीट बघून घे. आणि काम कळलं ना, तो बाहेर आला ना की डायरेक्ट वर गेला पाहिजे. हो भाऊ, पोरांना सांगून ठेवलंय, आज तुमच्या भावाचा गेम होणार म्हणजे होणार. कोणाचा भाऊ आहे? कोणाचा भाऊ? तू नाती जोडायचं काम नको करू. भाऊ नाही येतो माझा, तुझं काम कर ना जे आहे ते. नाही नाही भाऊ, सॉरी. काम कळलं ना? युवराज, युवराज, मला 100% खात्री आहे युवराजने तुला त्याचा मोठा भाऊ म्हणून स्वीकारलं नसणार. पण त्याला स्वीकारावं लागेल, कारण तुमच्या दोघांचंही रक्त एकच आहे.